नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि अध्याय 58, 59 आणि 60 असे 3 अध्याय आज घेणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे बिंदु सिंधु सुस्खलम तरंग रंग भंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. हा 58वा अध्याय आहे. कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. श्री मार्कंडेय युधिष्ठिरास सांगतात, राजन, सत्ययुगात बली नावाचा एक असुर होऊन गेला. त्याला 1000 भुजा असणारा बाण नावाचा पराक्रमी पुत्र झाला. तो बाणासूर. त्याने महादेवाची हजारो वर्ष तपश्चर्या केली, कठोर नियम पाळून केली. इतकेच उग्र तप केल्यावर भगवान सदाशिव प्रत्यक्ष तेथे प्रगट झाले. त्यावर देवादिदेव महादेवाने त्याला विचारले, तुला काय वर हवा? तर तो म्हणाला, मला असं दिव्य नगर दे की ज्या नगरीमध्ये आपल्याशिवाय कोणीही येऊ शकणार नाही. शिवाय त्याच्या इच्छेप्रमाणे ते कुठेही विहार करू शकेल. म्हणजे बघा, आता ते लोक व्हॅन वगैरे घरासारखी करतात ना, चाकं लावून कुठंही फिरावं, तसं ते नगर हवेत आकाशात कुठंही फिरावं. म्हणजे विमानच एक प्रकार. शिवाय ते कोणालाही जिंकता येऊ नये असे एक प्रकारचे दुर्लभ विमान, म्हणजे चुकसोयींनी समृद्ध असे नगर जे हवेत तरंगणारे असेल ते मला द्यावे. त्यावेळी आशुतोष शिवशंकरांनी कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्याला त्रिपुर विमान दिले. हा वर मिळताच त्या विमाना आधारे एक एक लोक तो जिंकून घ्यायला लागला. त्रिपुर म्हणजे त्याची 3 पुरं असतात आणि ती अशी धातूंची असतात, त्यामुळे ते कोणी जिंकू शकत नाही. मग आता ह्याने झालं, एकदा हे सगळ्या राक्षसांचं एकच आहे, एकदा का शंकराकडनं वर मागायचा किंवा ब्रह्मदेवाकडनं वर मागायचा आणि मग त्यांनाच त्रास द्यायला सुरुवात करायची. तसे तिन्ही लोक ह्याने जिंकायला सुरुवात केले. तिन्ही लोकांना त्याने त्रस्त करून सोडले. अगदी सर्व पूजा यज्ञ उपासना देखील बंद पडल्या. म्हणजे त्राहिमाम परिस्थिती करून टाकली. सर्व अधिकार सूत्रे आपल्या हातात घेतली. अनेक ऋषीमुनींची तपोवने, अग्निशाळा, यज्ञवेदी यांचा विध्वंस करून टाकला. जिकडे तिकडे असत्य, अत्याचार, विध्वंस, आक्रोश, व्याभिचार याने सर्व देव आणि मानव त्रस्त झाले. सर्व योगी, ऋषी, ब्राह्मण, साधक, तपस्वी आपले विष्णूंची प्रार्थना करण्यासाठी गेले. तिकडे विष्णूच्या घराकडे गेले. शेवटी विष्णूंची प्रार्थना करू लागले, या महान संकटातून आम्हाला वाचवा, आम्हाला अभयदान द्या, अशी प्रार्थना करू लागले. सर्व देवदेवता यज्ञ थांबल्याने एकदम निष्प्रभ झाल्या, बलहीन झाल्या. त्यांनी विष्णूची प्रार्थना केली. शेषशाही भगवान श्रीहरी म्हणाले, शिवाने दिलेल्या अमोघ वरदानामुळे आम्ही हतबल झालो आहोत, पण तरीही आपणासाठी जनकल्याणार्थ मी त्याच्याशी युद्ध करेन. मग ही प्रार्थना विष्णूंपर्यंत पोहोचली. पण विष्णू म्हणाले, शंकराने वर दिला, मी काय करू? तरी पण मी प्रयत्न करेन. आता ते शंकर एवढा भोळा शंकर आहे की स्वतःचा राहता कैलास रावडाला दिला, स्वतःची पत्नी मागितली ती देऊ दिली, म्हणून तर त्याला भोळा शंकर म्हटलं जातं. त्याप्रमाणे विष्णू गरुडावर बसून शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी आयुधे घेऊन बाणासुरावर चालून गेले. त्या युद्धात बाणासूर आपल्या दिव्य विमानातून भगवंतावर अनेक बाण आणि शस्त्रे सोडत होता. ते विमान इतके विलक्षण होते की ते बाण कोठून येतात हे कळतच नव्हते. दिसले तर तेथे नसे, क्षणार्धात अदृश्य होई असे मायावी विमान असल्यामुळे सर्व देवतांचे बाण फुकटच जात होते. पण बाणासुराच्या बाणांनी मात्र सर्व देवता घायाळ झाल्या. बाणासुराने प्रत्यक्ष सर्व संपन्न सामर्थ्यशाली भगवंताचा शंख, चक्र, गदा, पद्म, मुसळ, नांगर, तोमर, धनुष्य, मुदगल इत्यादी सर्व आयुधाचा नाश केला. बाणाच्या नाशाने विष्णूची सगळे आयुध नष्ट झाले. अखेर बाणासुरापुढे विष्णू हरले. त्याचवेळी ब्रह्मदेवाने ब्रह्मास्त्राचा केलेला प्रयोगही फसला. मात्र सर्वजण मग महादेवाकडे गेले. सर्व देव महादेवाची स्तुती करू लागले, भगवान, आपणच कल्याणकारी, त्रिलोकी, जगत चालक आहात. आपण वेदांचे आद्य ओंकारेश्वर स्वरूप आहात. आपणच सर्व अवस्थातील परमोच्च अवस्था आहात. अवस्थेत असून अवस्थातीत आहात. आपण मूलाधार आणि मुळाचा उच्छेद करून नवीन विश्वरूपी वृक्षाची निर्मिती करणारे आपणच आहात.
आपणच नादब्रह्म, कालब्रह्म, पूर्णब्रह्म, प्राणब्रह्म, आनंद ब्रह्म आहात. आपणामुळेच सूर्यचंद्रांना तेज मिळते. आपल्या कृपेने छोट्याशा सूक्ष्म बियात विराट वृक्ष बनवण्याचे सामर्थ्य लपून राहिले असते. आपणच स्थूल, आपणच सूक्ष्म आहात, आपणच ब्रह्म आहात. आपल्या इच्छेने माया जगताचे चलनवलन करते. आपणामुळे सृष्टी विस्तार आणि मर्यादा निश्चित होतात. सृष्टीच्या विस्तार आणि मर्यादा निश्चित होतात. म्हणून आपणासमोर सकळ ऋषी, इंद्र, अग्नी, सरस्वती, ब्रह्मा, देवताही आपल्या चरणासमोर बसून आपली स्तुती गाण्यात कृतार्थता मानतात. भगवन, आपण हलाहल विष सेवन करून जगाला अमृत दिले. असे हलाहल पचवणाऱ्या आपल्या धारणशक्तीस आणि अमृताचे दान देणाऱ्या अवताऱ्यास आम्ही साष्टांग नमस्कार करतो. जगताचे हित पाहणारे मंगलकारक, कल्याणकारक आपले रूप असल्याने आपण शिव आणि भद्र, भद्र म्हणजे चांगलं, हे भद्रे म्हणजे एखाद्या चांगल्या सौभाग्यलक्षणी स्त्रीला भद्रे म्हणायची पद्धत आहे. भद्रा हे नक्षत्र पण आहे. आम्ही सर्वजण यथामती बालिश बोबडे बोलून आपली स्तुती करत आहोत. आपण करुणावत्सल आणि आशुतोष आहात. आपणास केवळ प्रेमाने, भक्तीने जल अर्पण केले तरी आपण संतुष्ट होतात. आपल्या पूजेनेच ज्ञान, ऐश्वर्य, आत्मकल्याण, राजसुख, शक्ती, बल, यश इत्यादींची प्राप्ती होते. आपले स्वरूप वेदांनाही कळू शकले नाही. आपल्या आत्म्याचे अंत्य अवस्थेचे बिंदू म्हणजे ज्याला आदी ना अंत असा तो आम्हालाही कळले नाहीत. हे ब्रह्मा विष्णू म्हणतात की तुझा आदी मध्य अंत आम्हालाही समजला नाही आहे. त्यामुळेच आपल्या विराट शक्ती कुंज, परब्रह्म, दैदिप्यमान, निर्विकार, सचेतन आणि सत्यस्वरूप अशा शाश्वत असणाऱ्या दिव्य स्वरूपास आम्ही वंदन करतो. आपण यज्ञात प्रगट होणारा आवाहनीय अग्नी, छंदात गायत्री, वेदात साम, यज्ञात प्रमुखात होता, दानात अन्नदान, साधनेत तप, अवस्थात शांत अवस्था, वर्णात ब्राह्मण, धेनूमध्ये कामधेनू, नद्यात नर्मदा आपणच आहात. म्हणजे जे काय भगवद्गीतेत हे सगळं कृष्णाने सांगितलं आहे की सगळं मीच आहे पृथ्वीवरचं मुख्य, तसं इथं हे शंकरांबद्दल वर्णन आहे. ही स्तुती ऐकून शिवशंकर म्हणाले, आज इकडे किमर्थ येणे झाले. ब्रह्मा म्हणाले, आपण सर्व जाणताच, आपणापासून वर प्राप्त करून बाणासूर अवध्य झाला आहे. अनेक उपायानंतरही तो आटोपत नाही. सर्व अस्त्रशस्त्र सगळे प्रयोग निष्फळ होत आहेत. त्याच्याजवळ थांबल्याने आमचे सत्यलोकातील स्थानही धोक्यात आले आहे. तो सर्व मर्यादांच्या पुढे गेला आहे. आपण त्याला दिलेले मायावी विमान जगतास प्रलयकारी ठरत आहे. त्याच्या जोरावर त्याने यज्ञसंस्थेचा सर्वनाश केला आहे. देवपत्न्यांचे पावित्र्यही धोक्यात आले आहे. भगवन, जगत कल्याणार्थ आपण त्याच्याबरोबर युद्ध करून त्याचा वध करावा. ते सर्व ऐकून शिव म्हणाले, त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यास वरदान दिले होते. त्या शक्तीचा त्रिपुर विमानाचा त्याने अनुचित उपयोग केला. त्याचा दंड त्यास मिळावयास पाहिजे. असे म्हणून शांती ब्रह्म असणारे शिवशंकर अतिरुद्र अवस्थेत बदलून गेले. त्यांचे डोळे आगीच्या गोळ्याप्रमाणे लाल भडक झाले. डोक्यावरील चंद्र त्यांच्या तेजाकडे पाहून निष्प्रभ झाला. चंद्र चमकणारा एकदम निस्तेज दिसायला लागला. इतका त्यांचा चेहरा उग्र आणि तेजस्वी दिसू लागला. अतिथंड असणारी डोक्यावरील गंगा आपले उकळते जल बाहेर टाकू लागले. शंकराच्या अंगावर असणारे सर्व महादेवाने आपल्या मुखातून हलाहल विषाची गरळ ओकू लागले. म्हणजे साप आहेत ना शंकराच्या अंगावर असणारे, तर ते महादेवाच्या त्या ह्याच्यामध्ये महादेवाच्या तसं विष तसं ते पण आपल्या मुखातून सगळे सर्प विष ओकू लागले. त्यांच्या त्या दिव्य डमरूच्या निनादाने त्रिभुवन निनादून गेले. ज्या डमरूच्या निनादातून दिव्य व्याकरण शास्त्राचा उगम झाला, असे डमरू प्रलयकालातील भयानक चाहूल असणारे तार सप्तकातील निषादाचे गुंजन वाढवून वातावरण तापू लागले. म्हणजे ज्या डमरूतून बोल निघतात, व्याकरण निर्माण झालं, ते डमरू प्रलयकालामध्ये तार सप्तकात आवाज करू लागला मोठ्या मोठ्यांदा, इतकं की पृथ्वी डळमळायला लागली. महादेवाने जो आपला दिव्य त्रिशूल जमिनीत रोवून ठेवला होता, अतिक्रोधाने हिसका देऊन तो हाती घेतला व त्यांच्या हिसक्याने आकाशात विजा चमकू लागल्या. महादेवाने क्रोधाने परशू उचलला. त्या अर्थी आता बाणासुराचे जाणे निश्चित झाले आणि ते बाणासुराच्या सर्व अस्त्र शस्त्रांकित त्रिपुर विमानापुढे आले. म्हणजे त्या बाणासुराचं जिथं चालू होतं ते विमान तिथं आले आणि त्यांनी त्याला युद्धासाठी ललकारले.
त्यांचा तो आवेश पाहून, अवतार पाहून बाण आनंदित झाला. त्याने महादेवाची दिव्य स्तुती केली. परंतु महादेव म्हणाले, तू स्तुती करून माझ्या मनावर म्हणजे तुझ्या मनावर सकारात्मकतेचा बुरखा तू दाखवतोयस. म्हणजे माझी स्तुती करून तुला हवे ते मिळवून घेतोस. त्या शक्तीचा तू दुरुपयोग करतोस. तू सर्व शास्त्राच्या, धर्माच्या, शक्तीच्या विरोधी आचार करून माझ्याद्वारा स्थापित नियतीचा अव्हेर केला आहेस. याचा तुला दंड मिळालाच पाहिजे. महादेवांनी असे म्हणून त्या बाणावर तीक्ष्ण अशा परशुचा प्रहार केला. त्याचे प्रत्युत्तर बाणाने तोमराने दिले. पुढे नागास्त्राचे अनुसंधान झाले. बाणाने गरुडास्त्र फेकले. शंकराने धूम्रास्त्राचा, तर त्याने जांभ्रकास्त्राचा प्रयोग केला. शिवाने आग्नेयास्त्राचा, तर बाणाने पर्जन्यास्त्राचा प्रयोग केला. मुदगराचा, तर बाणाने शक्तीचा प्रहार केला. शेवटी महादेवाच्या सर्व शक्तीला बाणाने प्रत्युत्तर दिले. त्याच्या युद्धकलेवर भगवान शिव प्रसन्न झाले. शेवटी अतिक्रोधाने बीजमंत्राचे स्मरण करून दिव्य त्रिशूळ त्रिपुरावर फेकला. महादेवाच्या त्रिपुराचे तीक्ष्ण टोक त्रिपुराला लागताच त्याचे हजारो तुकडे झाले व तो थेट बाणासुराच्या मस्तक धडावेगळे 2 भाग झाले. ते मस्तक अतिवेगाने नर्मदेच्या पात्रात जाऊन पडले. नर्मदा जलाचा स्पर्श झाल्याने त्याला दिव्यत्व प्राप्त झाले. म्हणजे महादेवानीच ते शेवटी अतिदिव्य बाण काढला आणि ते त्रिपूर नगर होतं किंवा विमान होतं ते फोडलं. मग त्याबरोबर त्या बाणासुराचं मस्तक पण असं छिन्न विछिन्न झालं. त्या मस्तकात पण तो बाण घुसला आणि ते नर्मदेच्या पात्रामध्ये जाऊन पडलेला आहे. आता हरिविजयात एक आख्यायिका आहे की बाणासूर काय सांगतो, या 1000 भुजांचा मला भार झाला आहे, तर ह्या भुजा छेदणारा असा हे मला मिळू दे वीर रणामध्ये. तेव्हा ते शंकर म्हणतात, काय तुझी अवदशा म्हणे मनामधली, काय मागून मागितलं तर तुझ्या भुजा छेदणारा वीर पाहिजे, तर मिळून जाईल तुला असा वीर, म्हणून सांगितलेलं आहे. बाण वेदमंत्रांनी भगवंताची स्तुती करू लागला. त्याने भरभरून माता नर्मदेच्या नाममंत्राचा जय जयकार केला. माते, तुझ्या दर्शनाने अंती शिवनामस्मरण घडले. तुझ्या पवित्र जलाचा स्पर्श झाल्याने माझे घोर पातक नष्ट झाले. देह सोडल्यावर जिथे पार्थिव शरीर पडते त्याप्रमाणे जीवास गती मिळते. तुझ्या पावन दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे, असे म्हणून त्याने आपले प्राण नर्मदा जलात विसर्जन केले. देवतांनी महादेवावर पुष्पवृष्टी केली. शिवाच्या अंतःकरणातील भाव जागृत होऊन ते म्हणाले, पुष्कळ दिवसानंतर माझ्याबरोबर युद्ध करणारा बलवान योद्धा मिळाला. अतिकुशलतेने माझ्याबरोबर त्याने युद्ध केले आणि त्याचे मस्तक नर्मदा नदीत पडल्यामुळे तो महाभाग्यवान ठरला. ज्या ठिकाणी त्याचे मस्तक पडले ते सर्व माझेच लिंगरूप स्वरूप म्हणून पूजले जाईल. यालाच लोक बाणेश्वर, नर्मदेश्वर म्हणतील. यात माझा सदैव निवास राहील. याची प्राणप्रतिष्ठा अगदी उपचार करण्याची कोणतीही गरज नाही. बाणासुराची एक दिव्य प्रकाश ज्योती सदाशिवाच्या रूपात विलीन झाली. त्यालाही अत्यानंद झाला. सदाशिवांनी त्याला सायुज्य मुक्ती देऊन कृतार्थ केले. बाणानेही मुक्त होताना म्हणाले, त्वत्प्रसादान महादेव मामे लिंग प्रणश्यतु गृणाधवी परया भक्त्या बाणलिंग परपरः. तेव्हापासून नर्मदेतील शिवलिंगास विशेष महत्त्व प्राप्त झाले. धावडी कुंडातील बाणलिंग विशेष असतात. धावडी कुंडास नर्मदेचा 50-60 फूट उंचीवरून मोठा जलप्रपात पडतो, धबधबा पडतो. त्याच्या खाली स्वयंभू कुंडाची निर्मिती झाली आहे. त्यामधून ज्यांच्यात चैतन्य असेल तेवढेच दगड कुंडात पडून भोवऱ्याच्या घर्षणाने गोल आकार होतात. धावडी कुंड नेमावर ते ओंकारेश्वराच्या मध्ये आहे. आता ही माहिती दिली त्यांनी पुढची, म्हणून नर्मदेतले गोटे म्हणतात बघा. या ठिकाणच्या लिंगाचा महिमा टेंबेस्वामींनी नर्मदा स्तोत्रात विशेष सांगितला आहे. परंतु सध्या हे कुंड नर्मदा सागर या प्रकल्पाखाली गेले आहे. परिक्रमावासी दुरूनच या कुंडाचे चिंतन करून देवभक्त यांच्या अद्वैत भावाचे दर्शन घेऊन जन्मजन्मांतराच्या यात्रेतून मुक्त होतात. म्हणजे हे कुंड आहे ते लांबूनच पाहायचं आहे. सध्या धावडी कुंड आहे. जे जीव या ठिकाणी येऊन दर्शन, अन्नदान, संतर्पण करतात त्यांचे पितरही मुक्त होतात. या ठिकाणी सदैव सदाशिव कपिलेश्वर या नावाने विराजमान आहेत. असा कपिलेश्वर तीर्थ महिमा नावाचा अध्याय येथे संपूर्ण. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. हा अध्याय 59. व्यासतीर्थ दीपेश्वर तीर्थ महिमा वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, राजन,
भगवान महर्षी व्यासांच्या जन्माबरोबर महर्षी पराशरांचा विवाह सोहळा कसा पार पडला याची कथा सांगतो. राजन महर्षी पराशर हे प्रतिब्रह्मदेवाप्रमाणे ज्ञानसंपन्न, सामर्थ्यसंपन्न होते. प्रतिसृष्टी निर्माण करणारी व संचालन करणारी दिव्य आत्मशक्ती त्यांच्या ठायी होती. ब्रह्मदेवाने वेदरक्षणार्थ सप्तऋषी मंडल तयार केले होते. मात्र ती परंपरा आणि त्याचे व्याप्तीचे आयाम दाखविणारा अधिष्ठाता अधिकारी सत्पुत्र आवश्यक होता. ही लोककल्याणार्थ अनिवार्यता जाणून आपण विवाह करून अधिकारी सत्पुत्र निर्माण करू ह्या उद्देशाने महर्षी पराशरांनी 10,000 वर्षेपर्यंत तप केले. त्या तपाची यथावकाश सांगता होता स्नान करण्यासाठी समुद्र तीरावर गेले. तेथे जाऊन आशुतोष भगवान शंकराची पार्थिव लिंग पूजा सवैदिक मंत्राने केली. अर्घ्य पाद्य आदीसह पूजन करून ते समुद्र किनारे आले. तो तेथे त्यांना एक मत्स्य कन्या दिसली. तिचे रूप, सौंदर्य उर्वशी, रंभा, तिलोत्तमा आदी अप्सरांना लाजविणारे होते. ते जणू सौंदर्याचीच ती खाण होती. तिचे चित्ताकर्षक विनम्र वृत्ती, मनाचे पावित्र्य पाहून आपल्या कार्याची पूर्ती करणारी हीच भाग्यशाली युवती आहे हे जाणून पराशर तिला म्हणू लागले, हे कमलनयनी सुंदरी, तू कोठे निवास करतेस? तुझा पिता कोण आहे? तू माझे मन जिंकले आहेस. एका पवित्र कार्यासाठी मला तुझी आवश्यकता आहे. तरी माझी इच्छा जाणून सृष्टी कल्याणार्थ कार्यात आपले अमूल्य योगदान द्यावे. ती सुंदर कन्या म्हणाली, हे मुनिवर्य, मी यत्किंचित पामर मत्स्यकन्या आहे. मी ज्याच्याकडे वाढले तर माझ्यामुळे काही जगाचे कल्याण होऊन माझा आपल्यासाठी उपयोग होणार असेल तर माझे प्राणही आपल्या चरणावर अर्पण करीन. तिचे ते त्यागपूर्ण वचन ऐकून पराशर म्हणाले, हे यशोमालिनी, मी तुला पुत्रासाठी कामरूपाने भोगू इच्छितो. हे शब्द ऐकून ती युवती लाजली. मान खाली घालून ती म्हणाली, हे मुनिवर्य, आपण ब्राह्मण आहात. आपल्या धर्मशास्त्रात अधिकार मोठा आहे. मी तर निर्बुद्ध, कुलहीन, विकारी आणि आपल्या कोणत्याही गुणाच्या बरोबर मी नाही. माझा कोणताही अधिकार नसताना आपण माझा अंगीकार केला तर आपल्या साधनेत बाधा तर येणार नाही ना? कारण विवाह करताना कुल, शील, रूप, गुण, वय, ऐश्वर या 6 गुणाचा प्रथम विचार केला जातो. ते म्हण आपल्या संस्कृती आहे, कन्यावरे ते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम आणि आप्त बांधवा सर्व मिष्टान्न भोजनम. म्हणजे मुलगी काय बघते? रूप बघते, आई त्याचं पैसा किती बघते, आणि पिता असतो तो कुलशील सारं बघत असतो. माता वित्तम, पिता श्रुतम म्हणजे जाती गोत्र वगैरे जुळतंय का. या गुणापैकी विवाहासाठी कोणतीही अवस्था अनुकूल नाही. माझ्यामुळे आपली प्रतिष्ठा, अधिकार, स्थिती, सामर्थ्य, लौकिक या सर्व गोष्टी आपणास बाधक ठरतील. शिवाय मी मत्स्यकन्या असल्याने माझ्या सर्वांगातून दुर्गंधी येते. आपण तर साक्षात महादेव आहात. कस्तुरी पुढे हिंग स्वतःचा प्रभाव दाखवू शकेल काय? किंवा हत्तीपुढे, घोड्यापुढे गाढव, कामधेनूपुढे म्हैस शोभेल काय? हत्तीपुढे शेळी, घोड्यापुढे गाढव, कामधेनूपुढे म्हैस ही स्वतःला सगळं म्हणते आहे. मग पराशर म्हणाले, हे सुभगे, याची तू चिंता करू नको. दैव अनुकूल असले की कर्म अनुकूल बनते. मनीसंकल्प झाल्यावरच कार्य उत्पत्ती होते. याशिवाय कारणाशिवाय कार्य घडत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. जो स्वार्थासाठी विचार होतो व कर्म घडते त्याचा अंतिपरिणाम दुःखद असतो. परंतु निर्विकल्प जनकल्याणार्थ जर काही कार्य केले तर ते धर्मविषयक ठरते. मग तो लौकिकदृष्ट्या परिणाम सुखद असो वा दुःखद असो. प्रिय, तू जरी स्वतःला मत्स्यकन्या समजतेस तर तू मत्स्यकन्या नाहीस. तुला मी तुझी ओळख सांगतो. हे प्रिय, तू जांबुद्वीप नगरीचा चंद्रवसू नावाचा राजा होता. त्याला अनेक राण्या होत्या. त्यातील सत्यभामा नावाची अतिलाडकी पत्नी होती. एकदा ती रजस्वला झाली. त्यानंतरच्या काळात राजा समुद्रापार शत्रूबरोबर युद्ध करण्यासाठी गेला. सत्यभामेला कामव्यथा असह्य झाली. तेव्हा तिने आपल्या सखीलाही व्यथा बोलून दाखविली. त्यावर ती सखी म्हणाली, ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी हा पोपट कदाचित मदत करेल. तुझा विचार पत्रात लिहून पोपटाजवळ दे, तो राजाला पाठव. त्याप्रमाणे आशयुक्त मजकूर घेऊन पोपट राजाकडे आला. राजाने ते जाणून आपले तेज दिले. ते घेऊन तो पोपट समुद्रमार्गे येत असता समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका बिल्लाने पोपटास आपले लक्ष्य बनवले. पोपट बाण लागून समुद्रात पडला.
समुद्रात पोपटाच्या मुखातील राजाचे बीज एका मासोळीने गिळले. त्या मासोळीपासून तिच्या पोटात गर्भाची निर्मिती झाली. मासे पकडण्यासाठी कोळी आल्यावर त्याच्या जाळ्यात परिपक्व झालेली ती मासळी आली. ती मासोळी महाकाय आणि तेजस्वी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी दिसत होती, म्हणून त्या सर्व कोळ्यांना आनंद झाला. घरी आणून त्यांनी ती मासोळी फाडली असता त्यात तुझा जन्म झाला. अशी तू राजकन्या आहेस, परंतु कोळ्याने तुझा प्रतिपाळ केल्यामुळे तू मत्स्यगंधा झालीस. मासोळीच्या गर्भात वाढल्याने तिच्या काही गंधाचे गुणधर्म तुझ्या अंगी येणे स्वाभाविक आहे. त्यावरून तू राजकन्या आहेस हे निश्चित समज. तर शीलाच्या दृष्टीने तू पुरपुरुषाचे कधीही चिंतन केले नाहीस, त्यामुळे तुझे मन पवित्र असून तू शीलवान आहेस. वयाचा विचार करता मी जरी म्हातारा असलो तरी माझे वय तपात गेल्याने मी शक्ती संपन्न आहे. केव्हाही मला तरुणत्व आणि ऐश्वर्य मिळवता येऊ शकते. ब्राह्मणाचे खरे ऐश्वर्य पाहता विद्याधन हेच असते. अध्ययन अध्यापन हेच त्याचे जीवित कार्य आहे. अशा सहाही अंगांनी तू आणि मी योग्य आहोत. आता हा जो अध्याय आहे व्यासतीर्थ, तर व्यासांचा जन्म कसा आणि पुढे काय ते सांगितलं आहे. पराशर ऋषी व्यासांचे वडील आहेत. आता हे पराशरांना म्हणजे खरं तर ते लहानपणापासून वैराग्य वृत्तीनेच होते, परंतु जेव्हा ते ब्रह्मदेवाने आपले वेद रक्षण करण्यासाठी, कारण एकदा राक्षसांनी वेद पळवले होते, मग सप्तऋषी मंडल तयार केले, पण तरी पण त्यांना कळलं की हे काही हे नाही आहेत, वेद सुरक्षित नाही आहेत. तेव्हा असा एखादा अधिकारी पुत्र पाहिजे, तो व्याप्तीचे आयाम दाखवणारा. शब्द खूप कठीण आहे. व्याप्तीचे आयाम म्हणजे ते काही फक्त ते वेद वगैरे होते पूर्वीचे, आणि ते एक तर मुखोद्गत होते, म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत शाब्दिक येत होते, पण त्याचं आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये रीरायटिंग अँड सॉर्टिंग, तसं परतचं लेखन आणि सॉर्टिंग हे व्यासांनी केलं आहे. मग त्या काळाच्या मध्ये मी नुकतंच एक व्यासांवर पुस्तक वाचल्यामुळं ही थोडीशी जास्तीची माहिती मी सांगते आहे माझ्याकडे असणारी. मग व्यासांनी त्या ऋषीमुनींची परवानगी काढली, तर व्यासांनी ते महान कार्य केलेलं आहे. सर्व जग व्यासउच्छिष्ट म्हटलं जातं, आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला देखील व्यासपौर्णिमा म्हणतात, कारण ते कीर्तनात भजनात म्हणजे ह्या सगळ्या प्रथाच व्यासांनी सुरू केल्या, आणि जागोजागी लोकांना ते समजावं म्हणून त्या 18 पुराणांची रचना केली, आणि त्या काळात जे अनुकूल आहेत तेच घेतले. जे काही आता कालबाह्य, तेव्हा पण कालबाह्य असतं, वर्षानुवर्ष कालबाह्य गोष्टी होत राहतात, तर तेव्हा जे कालबाह्य होतात ते श्लोक त्यांनी सोडून दिले, आणि सगळ्यांच्या परवानगीने व्यासांनी ते केलं आहे. तर असाच पुत्र आपल्याला पाहिजे, ह्यामुळं त्यांनी ऋषींनी विचार केला मनामध्ये. मग त्यांनी तपश्चर्या केली आहे 10,000 वर्ष. मग त्या तपश्चर्यानंतर जेव्हा ते गंगेमध्ये स्नानाला आले, शंकराचं पूजा केली, आणि अर्ध्यपाद्य ज्या काही आपल्या पूजनाच्या प्रकार आहेत, सेवेचे प्रकार, अर्ध्यपूजन, पाद्यपूजन, अर्चन, मनन, कीर्तन, असं ते सगळं केलं, तर त्यांना समोर एक मत्स्यकन्या दिसली. आता ही मत्स्यकन्या सत्यवती किंवा मत्स्यगंधा आपल्या सर्वांना महाभारतामुळं माहीत आहे. मग तिचं ते सौंदर्य बघून ते तिच्यावर आकर्षित, म्हणजे ते आकर्षित होणारा ऋषी नव्हता तो. त्याने सरळ सांगितलं की ईश्वरी ह्याच्यानुसार, योजनेनुसार मला तुझ्याशी लग्न करायचं, आणि तुझ्यापासून एक मला असा उत्तम पुत्र प्राप्त करायचा, हीच माझी इच्छा आहे, सरळ सरळ. मग ती म्हणली, अहो तुमच्या आणि माझ्यामध्ये कुठंच बरोबरी नाही. त्या काळामध्ये तर नक्कीच असे जातीबाह्य विवाह होत नव्हते. तर मी मत्स्यगंधा आहे, माझ्या अंगाला माशाची दुर्गंधी येते, आणि तुम्ही तर ब्राह्मण आहात, व कशातच म्हणजे तुमचं माझं जमत नाही. तेव्हा त्यांचे तिला पटवून दिलं की एक तर तू मत्स्यगंधा कोळ्याची मुलगी नसून तू एक राजकन्या आहेस. मग ती कशी ही कथा सांगितली नवीन, ही मलाही माहीत नव्हती, ही पहिल्यांदाच मला ही कथा कळली आहे. की एक राजा होता, जंबूद्वीपामध्ये चंद्रवसू नावाचा राजा होता, त्याची एक पत्नी सत्यभामा. आता तो राजा गेला युद्धावर, आणि ही झाली ऋतुमती, आणि मग तिला खूप काम भावना झाली. आता मग तिने काय केलं, कसं काय करायचं, आपल्या दासीला विचारली. दासी म्हणली, या पोपट कामाचा ह्याला पाठव. त्या पोपटाच्या मुखामध्ये चिठ्ठी देऊन त्याला जिथे राजा लढाईवर होता किंवा तिथं पाठवलं. राजानं काय केलं, तर आपलं वीर्य, आपलं बीज त्या पोपटाबरोबर ती पाठवून दिलं. म्हणजे पुत्रच पाहिजे होतं, कामभावना म्हणण्यापेक्षा काहीतरी अपत्य पाहिजे होतं. मग काय झालं, समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका भिल्लानं त्या पोपटाला आपलं लक्ष बनवलं. पोपट बाण लागून समुद्रात पडला. त्यावेळी ते जे बीज आहे ते बीज एका मासोळीनं गिळलं, त्यापासून ती मासोळी गरोदर राहिली. पुढं ती मासोळी कोळ्यांनी पकडली. ती तेजस्वी दिसत होती, पण तिला ते फाडली कापताना त्यातून ही मत्स्यगंधा निर्माण झाली.
मग खरी तू राजकन्या आहेस आणि तिच्या पोटातून आल्यामुळं तुझ्या अंगाला माशाचा वास येणं निश्चित आहे. तर तरी पण सगळ्या गुणांत तू आणि मी योग्य आहे. पण मी जरी ब्राह्मण असलो आणि वयोवृद्ध वाटत असलो तरी मी तपाने माझी शक्ती, मी म्हणजे माझ्या अंगात मी 10,000 वर्षाचं तप केलं आहे ना. तर मी कधी पण मला तारुण्य आणि ऐश्वर्य मिळवू शकतो. तर तू आणि मी एक आहे. आता त्यांची क्षमता एवढी होती की त्यांनी तिच्या अंगाची दुर्गंधी घालवली, त्याने तिला सुगंधी बनवली. आणि दुसरी दिवसा त्यांनी हे केला आहे, ढग आणून सूर्यलेपन केलं आहे. जेव्हा ती म्हणजे आता उजेड आहे, माणसं आहेत वगैरे, म्हणजे हे एका ठिकाणी वाचलं आहे मी हे. तेव्हा त्यांची एवढी क्षमता होती की दिवसा त्यांनी सूर्याला अंधार पाडलेला आहे तिथे त्या बोटीमध्येच. हे ऐकल्यावर तिने प्रसन्न मनाने मी आपल्याबरोबर विवाह करण्यास तयार आहे असे सांगितले. पराशरांनी आपल्या तपसामर्थ्याने तिच्या अंगाचा दुर्गंध नष्ट केला. त्या देवी रतीला लाजवेल अशी ती गुणसमृद्ध बनली. तर प्रति कामदेव असे पराशर बनले. त्यांचे म्हातारपण जाऊन तरुणत्व येऊन सर्व अंगावर राजचिन्हे झळकू लागली. त्यावेळी दोघांनी सूर्यदिशा समुद्र यांना साक्षी ठेवून गांधर्व विवाह केला आणि त्याचा विलोम विवाह, याला विलोम विवाह म्हणतात, पूर्ण केला. त्यावेळी दोघेही कामविवल झाले. ती मत्स्यगंधा कामभोगास तयार झाली. ती म्हणाली, हे नाथा, सूर्य, दिशा आणि आदीसमोर मला हे करणे उचित वाटत नाही. ते पराशरांना पटले. त्यामुळे त्यांनी आपल्या मायाशक्तीने एक दिव्य विमान बनवले. ते विमान अंतरिक्षात नेले. त्या यानात पुष्कळ प्रकारची दिव्य सामुग्री, उपवने, सरोवरे, सारस, कारंडक, शुक, बक, हंस, मृग, वानर. त्या विमानात काय काय होतं म्हणजे आत्ताची व्हॅन व्हॅन सगळं घरात बेड आहे, AC आहे, तसं त्यांनी आपल्या तपशक्तीनं एक व्यान विमान निर्माण केलं. म्हणजे ती म्हणली, बाबा हे गांधर्व विवाह तर केला त्यांनी, त्याला विलोम विवाह म्हटलेला आहे. पण आता हे सगळ्यांसमोर दिवसा उजेडी मला नाही करायचं काही असं. मग तेव्हा त्यांनी हे तयार केलं सगळं आहे. त्यांची सेवा करण्यासाठी अनेक शेकडो सुंदर दासी होत्या. तिला पण रतीपेक्षा सुंदर केले. स्वतः मदनासारखे तरुण आणि सुंदर झाले. सगळी राजचिन्ह अंगावर दिसू लागली. आणि मग अशा रीतीनं त्यांचा समागम त्या विमानामध्ये झाला आहे, यानामध्ये. शयनगृहात रत्नमण्याची झुंबरे शोभा वाढवत होती. पाचूच्या फरशा, रत्नाचे खांब. आता म्हणजे काय करण्याचं, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यात होती. रत्नाचे खांब नगराचे दिव्य वैभव दाखवत होते. त्या रत्नाच्या प्रकाशात सोन्याच्या भिंतीची प्रभा अनेक पटीने वाढत होती. तर उपवनात पुष्कराज रत्नाच्या पुष्करणी सुंदर अमृताच्या कारंजानी शीतल आल्हाद निर्माण करत होत्या. त्या वसंत ऋतूने आपले सर्वस्व पणाला लावून सेवेत स्वतःला सादर केले. अतिप्रसन्न मनाने पराशरांची इच्छा पूर्ण केली व त्यातून त्यांना महारत्न प्रतिकौस्तुभ प्रत्यक्ष वेदनारायण व्यासांची प्राप्ती झाली. म्हणजे अशा रीतीने मग ते वेदनारायण जन्माला आले. व्यासांची ही बालमूर्ती उभयतांना प्रहर्षित करणारी होती व कृतार्थता व्यक्त करणारी होती. ती बालमूर्ती शरद ऋतूतील प्रत्यक्ष चंद्राच्या पूर्ण प्रभेने आसमंतात अमृताचा वर्षाव करणारी होती. पित्याच्या तपाचे बलसामर्थ्य अंशरूपाने अंगी आल्याने दगदगीत वैराग्य सूर्याचे तेज आसमंतात उजळून टाकण्यासारखे होते. त्यांच्या बालकोमल लीला या सामान्य मुलासारखे रुदन तत्सम कोणत्याही कृती नव्हत्या. तर बालसूर्य जसा काही वेळात तरुण होतो तसे व्यास काही काळातच 12 वर्षाचे झाले. त्यांनी आपल्या मातापित्यांना नमस्कार केला. बालसुलभ भावाने चिंतन करीत मत्स्यगंधेने आपल्या पुत्राचे मस्तक होंगले. व्यासाच्या हृदयात करुणा, वात्सल्य, सहनशीलता, सहिष्णुता, समत्व, बल, धाडस इत्यादी सद्गुणाच्या राशी भरभरून ओसंडत होत्या. असे महर्षी व्यास आपल्या पित्याला म्हणाले. मग आता काय झालं, व्यास जन्माला आले आणि ते लहान मुलासारखं रडणं रांगणं वगैरे काही नाही. लवकरच ते 12 वर्षाचे झाले आणि तपाला जाण्यासाठी आईवडिलांना अनुज्ञा मागू लागले. मग इथं ती मत्स्यगंधा खूप एकटी पडते, कारण मुलगा तपाला जातो. नंतर पराशर ऋषी पण तिला सोडून जातात की माझं बाबा संपलं आता इथं कार्य, मी चाललो. आणि मग ते पुन्हा ती शंतनू राजा तिच्या प्रेमात पडतो. ते लग्न होतं. मग माझीच मुलं राजगादीवर बसली पाहिजेत आणि त्यातून पुढचं महाभारत सगळं घडलेलं आहे. आता या मुलाने आईवडिलांच्या पाया पडल्यावरती सत्यवतीने जवळ घेतलं, मुखाचं त्याचे अवग्रहण केलं डोक्याचं. आणि मग आपल्या पुत्राला जवळ घेऊन त्याच्या हृदयात करुणा सगळे भाव जागृत झाले.
मग त्याने आपल्या मातापित्याला विचारला की भगवन, उभयतामुळे मी हे विश्व पाहू शकलो. आपल्या दातृत्वास माझे शतशः प्रणाम आहेत. आपल्या पुत्राचा विनय आणि लालित्य पाहून आनंदाने पराशराच्या नेत्रात मोती तरळले. व्यास म्हणाले, आज माझ्या जन्माचे सार्थक कशाने होईल असे सांगा. असे म्हणतात आपल्या पुत्रास गाढ आलिंगन देऊन, वत्सा, नर्मदा किनारी जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून घे. तसे पाहता व्यास सर्व शास्त्रात निष्णात होते, पण अनुभूती प्रचिती येण्यासाठी तप किंवा आत्मचिंतन झाल्याखेरीज शुद्ध ज्ञान मिळत नाही. तो संकेत जाणून उभयतांना पुनश्च नमस्कार करून ते थांबले. आता व्यास किती अनुयानाने बोललेत बघा. अनुयाने की बाबा, तुमच्यामुळं मी हे विश्व बघितलंय म्हणून तुम्हाला माझा प्रणाम आहे. आता मुलं म्हणतात कशाला जन्माला घातलं. आता ते आजकालचा काळ किंवा इथून पुढचा काळ तर अजूनच वाईट येणार आहे. मग त्यांना सांगितलं काय वडिलांनी की समुद्रकिनारी जा, नर्मदेच्या किनारी जा, तिथे तप कर. पराशर मत्स्यगंधेस म्हणाले, माझे कार्य पूर्ण झाले. आता तू सुखाने तुझ्या घरी जा. तुला पुत्र प्राप्त झाला तर तू घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तू कुमारिकाच राशील. तुला योजनगंधा नावाने तू प्रसिद्ध होशील. शंतनू नावाचा कुरुवंशातील राजा तुझा पती होईल. तू त्याची पट्टराणी होशील. असे सांगून पुन्हा तपसाधनेसाठी ते गंगातीरी निघून गेले. मत्स्यगंधा हातबल होऊन पराशरांकडे पाहतच राहिले. व्यासही म्हणाले, माते, आता मी नर्मदा किनारी जात आहे. कठीण काळी माझी आठवण कर, मी पुन्हा येईन. मग अशा रीतीनं बापले दोघंही तिला सोडून गेले. ह्यानं सांगितलं की माझ्या आशीर्वादाने तू कुमारीच राहशील आणि तुझं नाव योजनगंधा पडेल. म्हणजे चांगला सुगंध तिचा अनेक योजनापर्यंत जात होता. मुलगा म्हणाला, मी पण चाललो तपाला, वेळ पडली की मला तू बोलवून घे. आणि मग ते व्यासांना जेव्हा पुढे कुरुचा वंशच कसा चालवायचा प्रश्न होता आणि मग त्या राजाच्या 3 ही ज्या सुना सत्यवतीच्या, मग त्यांच्यापासून पुत्रप्राप्ती जी पुढची आहे कुरुवंशाची, तशी ती व्यासांपासून झालेली आहे. त्या शंतनूची प्रथम पत्नी गंगा होती. त्या गंगेपासून भीष्म. मग त्या भीष्मानी ह्या कार्तिवीर्यासाठी ते 2 पुत्र होते. त्याच्यापैकी एकासाठी अंबिका आणि अंबालिका या काशीराजाच्या 3 कन्या हरण केल्या. त्यातल्या एकीने भीष्मांना शाप दिला आणि स्वतःला जाळून घेतलं. आणि उरलेल्या दोघींपासून पुढं ते हे पुत्र ते म्हणजे वीर्य आता आणायचं कुठून, या विधवा झाल्या, ते असं काहीतरी झालेलं आहे. पुढचं कथानक आहे की मग व्यासांना बोलावलं आणि व्यासांपासूनच पुढची ही पुत्र उत्पत्ती कुरुवंश वाढलेला आहे. काय म्हणते आता ते मुलाला बघा, बाळा, पुत्रासारखा स्नेह करणारा अन्य जगात कोणी नाही. वत्सा, सत्यापेक्षा मोठा धर्म नाही तर असत्यासारखे मोठे पाप नाही. मला पतीही नाही आणि पुत्रही माझा त्याग करून जात आहे. काय ही माझ्या नशिबाची विलक्षण गती. त्यावर व्यास म्हणाले, माते, प्रत्येक जीव हा नियंत्रित शक्तीचा एक बाहुलाच असतो. त्याचे सर्व व्यवहार आपल्याला बाहुल्याचेच वाटत असले तरी त्याच्याकडून कार्य करून घेणाऱ्या नियंत्रित दोऱ्या कोणाला दिसत नाहीत. म्हणून आपण अदृश्य शक्तीचे चिंतन मनन स्वामित्व मानून स्वतः तटस्थ राहून आपापली भूमिका पार पाडावी. अति करुण मनाने व्यासांनी आईचा निरोप घेतला. नर्मदेच्या काठी ते गेले. तिने मुलाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण मुलाने सांगितलं, आई गं, आपण सगळे कठपुतळी भावल्या आहोत आपण, आणि आपल्यावर कोणाचं नियंत्रण आहे त्या वरच्याच आहे. आपण काहीच करत नाही. त्यानुसार जे आपल्या वाट्याला भूमिका आली आहे ती आपण पार पाडली पाहिजे. कठपुतळी बाहुल्या. तेथे येऊन त्यांनी माता नर्मदे साष्टांग नमस्कार घातला. नर्मदेच्या तीरी आले. ते म्हणाले, आता माझे सर्वस्वी माता पिता तूच आहेस. या बालकाचा तू स्वीकार कर. तू जशी वाघीण तसा मी तुझा बछडा. तू माझी हरणी, मी तुझे पाडस. तू माझे जल तर मी तुझ्यातील मासा. तू गाय तर मी वासरू. तुझा प्रेमपाना सोडून मला शुद्धादी दुःखातून मुक्त कर. त्यावेळी व्यासांनी दिव्य नर्मदेची स्तुती करणारे एक नर्मदा अष्टक रचले आहे. आता आपण म्हणतो इरवी बिंदू सिंधू ते शंकराचार्यांचं आहे आणि व्यासांनी रचलेलं आता दुसरं नर्मदा अष्टक आहे, जे आता हे पोथीमध्ये दिलं आहे. जय भगवती देवी नमो. जय पापविनाशिनी बहुफलदे. जय शुंभ निशुंभ कपालधरे. प्रणमामि तू देव नरसिंह देव नरार्ती हरे. जय शुंभ निशुंभ कपालधरे. प्रणमामि तू देव नरार्ती हरे.
जे चंद्र दिवाकर नेत्र धरे, जय पावक भूषित वक्रवरे, जय भैरव देह निलीन परे, जय अंधक रक्त विशेष करे, जय महिषाभिमर्दिनी शूल करे, जय लोक समस्तक पाप हरे, जय देवी पितामह रामनते, जय भास्कर शक्र शिरोवनते, जय षण्मुख सायुध ईशनुते, जय सागर गामिनी शम्मुनते, जय दुःख दारिद्र्य विनाश करे, जय पुत्र कलत्र विवृद्धी करे, जय देवी समस्त शरीर धरे, जय नाक विदर्शिनी दुःख हरे, जय व्याधी विनाशिनी मोक्ष करे, जय वांछित दायिनी सिद्धवरे, एतत् व्यासकृत स्तोत्र यम पठेत शिवसन्निधी, गृहे वा शुद्ध भावेन कामक्रोध विवर्जित, तस्य वासो भवर्प्रीत्यं प्रीत्यश्व वृषवाहनं, प्रीतास्तान् नर्मदा देवी सर्व पापक्षयंकरी, न ते यान्ति यमो लोके यै स्तुवा भुवि नर्मदा, पितामहोऽपि सुहेत देवी त्वद्गुण कीर्तनात. म्हणजे ही स्तुती केलेली सगळी तिची की सगळं तूच आहे, महिषासुरमर्दिनी तूच आहे, शुंभ मारणारी तूच आहे, असं सगळं तिचं वर्णन करून सांगितलं आहे. या स्तुतीवर भगवती माता संतुष्ट झाली आणि अति आनंदाने तिने प्रसन्न होऊन म्हटले, वत्सा, तुझी प्रतिभा, विनय, त्याग, उदारता, कारुण्य, जिद्द, सातत्य या गोष्टींनी तू माझ्या हृदयात स्थान मिळवले आहे. अति कठीण तप केलेस, तुला काय हवे ते माग. त्यावेळी व्यास म्हणाले, माते, तुझ्या शुभंकर चरणकमळाचे प्रेम मला अखंड मिळू दे. माझ्या हृदयात तू असे प्रेम निर्माण कर. तुझ्या अंतरंगात जशी शिवशंकरांची प्रीती आहे तशी माझ्याही हृदयात दिव्य उभयतावरील प्रेम निर्माण होऊन माझ्या जीविताचे प्रत्यक्ष शिवाच्या इच्छेने जे काय म्हणजे तर मी का निर्माण झालो आहे, कशासाठी झालो आहे, तुमच्या उभयतांचं प्रेम माझ्या हृदयात राहू दे आणि माझ्या जीविताचं सार्थक होऊन जगाचं कल्याण होऊ दे. माता म्हणाली, जनकल्याणार्थ आणि प्रत्यक्ष शिवाच्या इच्छेने तू वेदो नारायण होशील. वेदसेवा, पुराण, परंपरा, शास्त्र, भाष्य, तत्वचर्चा, सिद्धांत, परिमाण, नैपथ्य, भौतिक विज्ञान, गुह्यतम शास्त्रनिर्णय इत्यादीचा निर्माता तसेच योग्य दर्शनशास्त्राचा प्रतिपादक होशील. तुझ्या प्रासादिक मंगल तसेच परमोच्च कूटमय प्रतिभाशाली विद्वत्तेचे सर्व देवताही कौतुक करतील. तू ज्ञान, भक्ती, कर्म या त्रिसूत्रीतून परम पदार्थापर्यंत कसे जाता येऊ शकते याचा महत्तम पथदर्शक होशील. तुझ्यामुळेच जगत संचालक विद्यमान श्रीहरी याच्या इच्छेप्रमाणे वेदांचे शुद्धत्व राखणारा होशील. तुझ्यासारखा आचरण असणारा शास्त्रनिर्माता आणि परंपरा संवर्धक अन्य कोणीही नाही. श्रीहरीचे कार्य तुझ्याकडून पूर्ण होईल. आता यांनी काय दाखवले, पथदर्शक होशील. कशासाठी तर ज्ञानभक्ती आणि कर्म या त्रिसूत्रीतून परमपदार्थापर्यंत. परमपदार्थ म्हणजे ब्रह्म. माणसाला शेवटी ब्रह्मरूप पाहिजे असतं. तर हे कशातून मिळवशील तू, ज्ञान, भक्ती आणि कर्म यातून लोकांना तू ज्ञान देशील आणि त्याच्यानुसार मग लोकांना कर्माचं काय म्हणतात ते ब्रह्मस्वरूप प्राप्त करण्यामध्ये मदत होईल. याप्रमाणे हे वत्सा तू राजासाठी राजधर्म, जनसामान्यासाठी आदर्श भागवत धर्म, शास्त्राचे तटस्थत्व, आदर्श गुरुकुल परंपरा, चतुर्वर्ग यांचे कर्तव्य अधिकार, त्यांच्या गती, चार पुरुषार्थ, त्यांचे आचार नियम यातील अंतिम रहस्य आणि अवस्था समजावून सांग. तुझ्या लेखणीच्या सामर्थ्याने मानवास वैराग्य प्राप्त होऊन भगवत भक्तीच्या दिव्यानंदात कायम विराजमान होशील. तथा विषयपिपासू जीव संसारातून विषयनिवृत्त होऊन वैराग्याच्या शिखरावरती चढून अप्राप्य आनंदाच्या दिव्य यानात स्वर्गसुखाचा आनंद लुटतील. यातील आचरशील यती विरक्त संन्यासी परंपरा तुझ्यापासूनच निर्माण होईल. तू घालून दिलेल्या नियमामुळे सामान्य साधकालाही असामान्य पदापर्यंत जाता येऊ शकेल. हा आत्मविश्वास येऊन सुसंस्कृत, दूरदृष्टी, एकसंध, उन्नत, स्वधर्मरत, कर्मनिष्ठ, स्थितप्रज्ञ, कालोपासक, त्यागशील, आचारशील, संपन्न समाज असा निर्माण होईल. म्हणजे
व्यासांनी जे काही नियम घालून दिले, जे काही शास्त्र रचली त्याच्यानुसार पुढच्या या गोष्टी होतील. वस्तुतः धर्मशास्त्रात अनेकांनी आत्मप्रौढी वाढवण्यासाठी, ज्ञानशाखा बाजूला ठेवून स्तोम माजवण्यासाठी काम्य कर्म करतात. तसे कस्तुरी आणि मृग स्वतःच्या नाभीतील सुगंधाच्या शोधार्थ व्याकुळ होऊन अखंड पळत राहतो, त्याप्रमाणे त्याला स्वतःच्या नाभीतील कस्तुरी ओळखता येत नाही. तद्वत अनेक साधकांनी आजपर्यंत स्वर्ग सुख, महत्पद, महतलोक या लोकेशना, आप्तेशना, वित्तेशना या इच्छांच्या मागे लागले, पण शाश्वत आनंदाची प्राप्ती इत्यादीपासून ब्रह्मदेवापर्यंत देवांनाही दुष्प्राप्य झालेली आहे. नर्मदेने काय सांगितलं, त्याच्या आधी पण लोकांनी शास्त्र वगैरे केलीत, पण त्यांनी काय केलंय, स्वतःचं स्तोम माजवण्यासाठी इतर म्हणजे कर्मकांड वगैरे त्यामध्ये टाकले आहेत, किंवा स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी, आत्मप्रौढीसाठी केलं आहे. मग जसा कस्तुरी मृग असतो, त्याच्या बेंबीत कस्तुरी असते, पण त्याचा सुवास अनेक योजनं दुरी जातो, तर त्या सुवासाच्या मागं ते कस्तुरी मृग पळत राहतो. तद्वत तुझी म्हणजे इतरांची गोष्ट झालेली आहे साधकांची आजपर्यंत. त्यांना स्वर्गाचं सुख पाहिजे, महत्पद प्राप्त झालं पाहिजे. महतलोक म्हणजे काय, महात्म्य, महंत पद म्हणा थोडक्यात. मग पैसा मिळाला पाहिजे, लोकांच्या वाहवा झाल्या पाहिजे. तर अशा इच्छांच्या मागं लोक लागले, आणि मग खरा जो आनंद आहे तो देवांनासुद्धा, ब्रह्मदेवालासुद्धा लवकर मिळालेला नाही. वेदांताच्या खोट्या अहंकाराच्या ज्ञानाने जर खऱ्या शाश्वत आनंदाप्रती प्रतिबंध निर्माण होतो, ते तुझ्यामुळे जीवास कळेल. नुसत्या प्रौढीच्या अग्नीत जे अहंकारी उडी टाकून स्वतःचा आत्मघात करून घेतात, ते तुझ्या शुद्ध ज्ञानाने पटवशील. त्यामुळे बद्याची माईक पदार्थावरील देहबुद्धी जाऊन शुद्ध आत्मबुद्धीचा अंकुर साधकाच्या अंतःकरणात उमलू लागेल. आपणच आनंदाचे भांडारी आहोत हे कळल्यावर कोणीही काम्य दुराग्रहाने प्राधान्य देणार नाही. केवळ भगवंत चिंतन, नामस्मरण, चैतन्य परब्रह्मात विलीन होऊन परब्रह्मस्वरूप होण्यातच कृतार्थता मानेल. तर खूप कठीण आहे हे सगळं सांगितलेलं समजून सांगणं, पण की मग काय झाले, तुझ्या ह्या शास्त्रामुळं काय होईल, लोकांना खरं ज्ञान कशात आहे, खरा आनंद कशात आहे ते कळेल. म्हणजे लोक अहंकाराने नको त्या गोष्टीमध्ये प्रौढीच्या अग्नीत उडी मारतात, नको ते करतात, आत्मघात करून घेतात, तर ते सगळं तुझ्यामुळे थांबेल. आणि ते जे बद्ध झाले आहेत ह्याच्यामध्ये, मायामोहामध्ये, तर तो बद्ध बाजूला होईल आणि ते निर्मळ मोकळे होतील, आणि मग त्यांना खरं ब्रह्माची प्राप्ती होईल, असं एकंदरीत सांगितलेलं आहे. डोळ्यासमोर शेवटी परब्रह्मस्वरूप तुम्ही स्वतःच परब्रह्म रूप आहात. ब्रह्म सगळीकडं भरलेलं आहे. अहम ब्रह्मस्मी, मी स्वतः ब्रह्म आहे, हे जेव्हा माणसाला ज्ञात होईल तेव्हा तो आनंदाच्या डोहात राहील. तुझी वाणी प्रासादिक, लोभस, भक्तिमहिमा वाढवणारी असल्याने ज्ञानोत्तर भक्तीतूनच ज्ञान प्राप्त होऊ शकते. भक्ती हाच परमोच्च बिंदू आहे व त्यापर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग तू खुला करून देशील. भगवंताच्या दिव्य कथा, लीला सांगशील. ज्याप्रमाणे अतृप्त लालची जीव दिव्य चैतन्य परमानंदाची त्यांना देखील प्राप्ती होऊन ते कृतार्थ होतील. हा जीव परमात्म तत्वात विलीन होईल, आणि जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहे. जीवातच ब्रह्मत्वापर्यंत पोहोचण्याचे अगाध सामर्थ्य आहे. एकदा या अवस्थेपर्यंत जीव पोचला की प्रत्यक्ष वासुदेवच होऊन जातो. त्याला सर्व ठिकाणी कणाकणात तोच आहे. तर सुख, दुःख, सुगंध, दुर्गंध, पंचतत्व, शक्ती, उष्ण, शीत या अवस्था, जड अवस्था मिथ्या आहेत हे कळाल्यामुळे काही मागण्याची भावनाच उरत नाही. फक्त तटस्थपणाने भगवंताच्या मायेचा विलास व त्याचे कौतुक पाहण्याचा, आनंद पाहण्यातच धन्यता वाटते. त्यामुळे अशा कृतकृत्य जीवांचे जाणे येणेच खुंटते. अशा आत्मबोध तुझ्या प्रासादिक वाङ्मयातून निर्माण होईल. हे ईश्वरी कार्य समजून ते तू कर. माझा तुला आशीर्वाद आहे, असे म्हणून गंगा माता अंतर्धान पावली. पुढं काय सांगितलं, तुझी वाणी प्रासादिक आहे. पण हे जे सगळे भगवंताच्या लीला कृष्णापासून सगळ्यांच्या कुणी पहिल्याच लोकांना सांगितल्या, तर त्या व्यासांनी सांगितल्या. व्यास म्हणजे काय, व्यास एकटे नव्हते, तर व्यासांची एक मोठी अत्यंत महान तपस्वी असे एक पाठी वगैरे जे ऋषीमुनी असतात त्यांची टीम होती अख्खी. एक 50 एक संन्याशांची किंवा त्यापेक्षा जास्त. मग त्यांनी सगळीकडे फिरून फिरून ते ज्ञान गोळा केलं. लेखणी वगैरे नंतर, आधी एक पाठी लोक जाऊन काय ते एकदा सांगितलं की लक्षात ठेवणार, पाठ करणार, आणि मग ते निवांतपणे लिहित राहणार. असं करून तो मार्ग सगळीकडे पोचवला. मग काही लोकांना ते कीर्तन सांगणं, कथा सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यासांपासून सुरू झालेल्या आहेत.
मग आता कसं असतं, आपल्यासारख्या सर्वसामान्य संसारी जीवाला तुम्ही एका पायावरती उभं राहा, तुम्ही फक्त काय खाऊ नका, तर मग इथं डायबेटीस लगेच लोकांचा वळवळतो, 2 तासांनी चक्कर याची पाळी येईल. तर आपण काय उपोषण करणं, अधोबदने धूम्रपाने, म्हणजे काय, धूम्रपान म्हणजे धूम्रपान नाही तर पानाचा धूर करायचा, तो फक्त प्यायचा, त्या धुरावर राहायचं, हवा खाऊन राहायचं, पाणी पिऊन राहायचं. असली तप आपण करू शकत नाही. म्हणून आपल्यासाठी हा भक्ती मार्ग सामान्य माणसांसाठी व्यासांनी खुला केला, की भक्तीच्या मार्गाने देखील परमेश्वरापर्यंत पोहोचता येते. मग आधी आपण सगुण भक्ती करतो, आपल्या डोळ्यासमोर त्याचं सगुण रूप असतं, आणि ते सगुण रूप भक्ती करता करता आपण हळूहळू निर्गुणापर्यंत पोहोचतो. आणि आपल्याला ते समजून जातं की हे सगळं जग मिथ्या आहे. हे जे सगळं काही गरम उष्ण सुगंध दुर्गंध जे काय सांगितलं मगाशी, तर सगळी त्याची माया आहे. तर आपण एका साक्षी भावाने, म्हणजे माझा काही संबंध नाही अशा पद्धतीने परमेश्वर पाहतो. तसं साक्षी भावाने त्या गोष्टीकडे पाहता येईल, तेव्हा आपल्याला खरा आनंद मिळून आपण ब्रह्मस्वरूपात जातो. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. म्हणजे ज्याला कोणत्याही गोष्टीचा रागही वाटत नाही आणि आनंदही होत नाही, अशी वृत्ती जेव्हा माणसाची होईल तेव्हा तो ब्रह्मरूपाला जाईल. असा व्यासांना आपल्या जीविताचे कार्य आणि हेतू स्पष्ट करून माता नर्मदेने व्यासांना कार्य प्रवृत्त केले. अतिप्रसन्न मनाने त्यांनी नर्मदेला साष्टांग नमस्कार केला आणि आपल्या आश्रमाकडे जाऊ लागले. त्याचवेळी तेथे नारद, गृत्समद, गालव आदी ऋषी प्रगट झाले. व्यासांनी विनयाने ऋषींना नमस्कार केला. सर्व ऋषींनीही तपस्वी वेदो नारायण अशा व्यासांना नमस्कार केला. देव व ऋषी म्हणाले, अनेक युगापासून व्यास गादीवर बसणारा महात्मा निर्माण झाला नाही. म्हणजे व्यास म्हणजे एक व्यास नाही, तर इतकं सगळं पूर्ण केल्यावरची ती एक व्यासांची गादी आहे. जसं ब्रह्मदेव म्हणजे एकच ब्रह्मदेव नाही, तर अनेक वर्ष इतकं काही तपश्चर्या केल्यावरती एक ब्रह्मदेव पदाला जातो. आणि त्या ब्रह्मदेवाला पण प्रलयामध्ये मृत्यू आहे, तो पण लयाला पावतो. मग ह्यांनी सांगितलं की अनेक युगापासून व्यासांची गादी मोकळी होती. आता हा वेदोनारायण व्यास आहे, त्या गादीवरती ते बसतील. तेव्हा ही गादी रिक्त आहे. या गादीवर बसण्यास आपण बसावे आणि ते स्थान उन्नत करावे. म्हणजे तुमच्या बसण्यामुळं ते स्थानाला महत्त्व येईल. त्या म्हणून आपण व्यासपीठ हा शब्द वापरतो बघा. उंच मंचावरती जे बसतात, जिथून लोकांना काय सांगतात, भाषण म्हणा, काय म्हणा, वक्ते प्रवक्ते, तर त्याला आपण स्टेज न म्हणता व्यासपीठ हा शब्द आहे मूळ, आणि तो खरा शब्द आहे आपल्यापासून आलेला. आपणच शास्त्र रचयिता, अधिष्ठाते, अधिकारी आणि विद्वत्त शिरोमणी आहात. माता नर्मदेच्या मुखारविंदातून आपल्या जीविताचे गुढत्व आणि कार्यप्रणाली आम्ही श्रवण केले आहे. का रे एवढी अवघड भाषा वापरता? साधं सांगा ना. माता नर्मदेच्या मुखातून तुमचं जीवित कार्य काय आहे ते मातेनं सांगितलंय, ते आम्ही श्रवण केले. तिच्याकडून आपले हे विश्वकल्याणार्थ शास्त्र सृजनाचे महत्तम अलौकिक अपूर्व कार्य पूर्ण होणार आहे. त्यासाठी आपली योग्यता माता नर्मदेने स्पष्ट केली आहे. यावरून निस्संशय आपण या गादीवर बसून सकल जीवांना उद्धारक आणि ईश्वर साधणाऱ्या धर्माचे अमृतपान करवावे. स्मितहास्य करून मनात नर्मदेच्या वात्सल्याचा विचार करून व्यास तिला शतशः नमस्कार करून म्हणाले. अनेक ऋषी दिग्गजाने अति आनंदाने आणि उत्साहाने व्यासांना मग समारंभपूर्वक त्या दिव्य आसनावर हे केले, विराजित केले, स्थापित केले. सर्व देवांना नर्मदेला आनंद झाला. या ज्ञानप्राप्तीचे द्योतक म्हणजेच नर्मदा आहे हे जाणून व्यासांनी नर्मदेकाठी शिवलिंग स्थापन केले. तेच हे व्यासतीर्थ आहे. सर्व वेद संपन्न मंत्रांनी यथासांग सदाशिवाचे पूजन केले. या अलौकिक सोहळ्यास सर्व ऋषी मंडळी, देव, महादेवगणासह सर्वांनी आपली हजेरी लावली. सर्व उपस्थित होते. हे व्यासतीर्थ दीपेश्वर या नावाने ओळखले जाते. ते बेट आहे. दोन्ही बाजूनी नर्मदा वाहते. दक्षिण तटावरून नावेने जाता येते. येथील पात्र खोल आहे. उत्तर तट उथळ आहे. परिक्रमावासियांना येथे जाता येत नाही. पण 18 पुराणाचे अधिकर्ते वेदोनारायण महर्षी व्यास त्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या त्या स्थानाचे विशेष महात्म्य आहे. सर्वज्ञ व्यासद्वारा स्थापित या तीर्थावर पुण्यकर्मे केल्याने तत्काळ फळ मिळते आणि ती भगवंताच्या मंगल चरणाची प्राप्ती होते. असे हे व्यासतीर्थ वर्णन येथे समाप्त झालेले आहे. नर्मदे हर. याच्या पुढचा अध्याय आहे 60वा, अग्निकुंड तीर्थ वर्णन. श्री मार्कंडेय सांगतात, राजन, तुला अग्नितीर्थाचा महिमा सांगतो. एकदा अनेक राजांनी मोठे मोठे सौत्रामणी, अग्निष्टोम, सोमयाग
अश्वमेघ, इष्टी, विरजाहोम आदी यज्ञ केले. ही सगळी यज्ञांची नावं आहेत. सौत्रामणी, अग्निष्टोम, सोमयान. आपल्याला फक्त अश्वमेध माहिती, कारण सगळ्या पुराणात अश्वमेध राजांनी केलेला आहे. या अखंड यज्ञाने आणि तुपाच्या वासाने अग्निदेवतेचे मुख म्लान झाले. अग्नीची 3 कार्य आहेत. देवतांना यज्ञात बोलावणे, यजमानांनी दिलेला हविर्भाग देवतांना पोचवणे, देवतांनी दिलेले आशीर्वाद यजमानापर्यंत पोचवणे. म्हणजे थोडक्यात तो पोस्टमन आहे किंवा आत्ताचा कुरिअरवाला आहे, इकडची वस्तू तिकडं पोचवतो. यज्ञात सगळ्या देवांना आमंत्रण देतो, आपण दिलेला हविर्भाग देवांपर्यंत पोचवतो, देवाचे आशीर्वाद यजमानापर्यंत पोचवतो. हे अग्नीचं कार्य आहे. म्हणूनच अग्नीला दूत म्हटले आहे. हा अग्नी प्रातःकाली प्रातसावनीय, मध्यान्ह सावनीय, अपराह्न आणि संध्याकाळी गार्हपत्य व मध्यरात्री ह्युमनस अर्थात नक्षत्र लोकात हा अग्नी राहतो. अग्नी कुठं कुठं राहतो, अग्नीची नावं किती ते पण सांगितले. अग्नीचे स्वरूप स्थल काल परत्वे भिन्न आहे. अग्नीपासून पाण्याची निर्मिती झाली आहे. अर्थात आता ही कशी आपण म्हणू ना, तर एक बघा आहे, जिकडं कुठं वीज पडते ना कडाडकड, तर जिथं वीज पडते तिथं बहुधा पाणी असतं, खाली पाणी काढते वीज, म्हणजेच अग्नीपासून पाण्याची निर्मिती आहे. अर्थात अग्नी हा जीवांचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच वेदात सूर्यास जगताचा आत्मा म्हटले आहे. वेदातही अग्निसूक्त आणि ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील पहिल्या सूक्तातील पहिला मंत्र अग्निविषयीच आहे. यावरून अग्नीचे महत्त्व किती आहे ते माहीत पडते. विलक्षण असे महत्त्व अग्नीला आहे. अग्नी हा मलाचा नाश करणारा, अशुद्धी घालवणारा, शुद्धत्व प्रदान करणारा, जीवन देणारा, जीवन घेणारा असल्याने त्याचे महत्त्व विशेष आहे. समुद्रात असतो तो वडवानल, आपल्या पोटात असतं उदर असतं. बघा पोटातला अग्नी अन्नाचं पचन करतो एवढ्या, मग काय त्याने मलाचा नाश म्हणजे कसं ते वाईटचं सगळं बाहेर निघतं. मग पण त्याच्या बाजूलाच असणाऱ्या खाली असणाऱ्या गर्भातल्या गर्भाला मात्र गर्भाशयातल्या कधी धक्का लावू देत नाही. प्राणशक्तीतही अग्नी प्रमुख असतो. उदरभरणासाठी पाचनशक्ती दर्शविणाऱ्या वैश्वानर अग्नीमुळेच जीवाचे चलनवलन घडते. म्हणजे उदरामध्ये असतो त्या अग्नीला वैश्वानर हा शब्द आहे. सगळ्या विश्वाच्या पोटात जिथं प्राणी मात्र आहे तिथं पोट आहे, पोट आहे तिथं भूक आहे, आणि भूक आहे तिथं अग्नी आहे. आणि जेव्हा ते अग्नी आपलं म्हणजे माणसाला पचन वगैरे होत नाही ना, तेव्हा अग्निमांद्य हा शब्द वापरलेला आहे आयुर्वेदामध्ये. ते अग्निमांद्य झाले म्हणजे अग्नी तिथला क्षीण झाला आहे, धीमा झाला आहे असं. मग जसं होमात पटापट अग्नी काय आहुती दिली तर अग्नी कधी पेटत नाही, प्रज्वलित धूर होतो नुसता, किंवा तो विजायला बघतो. तसं पटापटसारखं अन्न पोटात टाकत राहिलं की आपलं अग्निमांद्य होतं. मग त्याला प्रज्वलित होण्यासाठी देखील वेळ द्यावा लागतो. वेदाने अग्नि उपासना सर्वश्रेष्ठ मानली आहे असे महत्त्व असल्याने अग्नीची व्यथा जाणून आरोग्य मिळावे यासाठी खाण्यासाठी त्याला वन दिले. त्यामुळे त्याला अत्यानंद झाला, तो आवेशाने निघाला. आता याने पाठोपाठ यज्ञ केले ना, मग ते काम करून करून अग्नी मंद झाला, तो थकला बिचारा. मग त्याची ती व्यथा जाणून त्याला काय सांगितलं तर ते वन दिलं त्याला. मागे खांडव वन दिलं होतं कृष्णाने आणि अर्जुनाने मिळून अग्नीला, आणि मग त्या खांडववनामध्ये जाळल्यानंतर पुढे ते तक्षक वगैरे साप निघाले, मग त्याने शाप दिले. ते पुढं सगळं कथानक आहे. अग्नी भराभर वणव्याने वन संपवू लागला. ज्या ब्राह्मणाने उदारतेने आपल्याला हे वन दिले त्याचे त्याला भान राहिले नाही. त्याच्या उन्मादाने ब्राह्मणाचे आश्रम, अग्निशाळा, सदावर्त, गोशाळा, प्रत्यक्ष ब्राह्मण यांना देखील त्याने अग्निमुखात घेतले. त्यामुळे अग्नीला अनेक ब्रह्महत्या लागल्या. अग्नीचे दिव्यत्व जाऊन तो म्लान झाला. मग त्याला काय त्याची व्यथा जाणली आणि त्याला पाठवलं, जा बाबा खा हे वन. तर त्यानं ते इतकं खाल्लं की गाई गुरं वासरं त्यांची घरं माणसं सगळ्यांनाच त्यानं स्वाहा केलं. एकदा आग लागली की तो बघतो काय मागं पुढं. मग त्याचं तेज गेलं, त्याला ब्रह्महत्या लागल्या, गोहत्या लागल्या. त्याचं दिव्यत्व जाऊन तो निस्तेज झाला. सर्व देवांनी त्याची निर्भत्सना केली. त्यामुळे दुःखित होऊन तो नर्मदा काठी आला. त्याने मनोमन माता नर्मदेची, शिवशंकरांची करुणा भाकली. तो म्हणाला, माझ्याकडून चुकून हा अपराध घडला आहे. तुझ्याशिवाय हे माते, मला ह्या ब्रह्महत्येला तुझ्याशिवाय कोणी वाचू शकणार नाही आहे. तुझ्याजवळ आलेल्या भक्तांचे सर्व अपराध तू पोटात घेतेस. आता मला देखील तुझ्या चरणाजवळ बसण्याची अनुमती दे. असे म्हणून अग्नी आसवे ढाळू लागला. करुणावत्सल माता म्हणाली, हे अग्निदेव, सृष्टी कल्याणार्थ तू लोकोपकारी दूत बनून सदाशिवाच्या सृजन कार्यास अनुमोदन दिले आहे.
सदाशिव पूर्ण अंशाने येथे निवास करत असल्याने तुझ्या दोषाचे परिशीलन लवकरच होईल. तू त्या सदाशिवाचे चिंतन कर. मग काय झालं, नर्मदा काठी गेला. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी आधी पाप करायचं, मग तिच्याकडे जाऊन माफी मागायची, अश्रू ढाळायचे. आता शंकराच्या नेत्रात पण अग्नी असतो ना, त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू सदाशिवाच्या कार्यालाच मदत करतोस, त्यामुळं तू लोकांवर उपकार करतो. अग्नी नसेल तर सृष्टीत काय आहे, काहीच घडणार नाही आहे. अग्नी म्हणजे फक्त अग्नी नाही तर सूर्याचं तेज हा पण एक अग्नी आहे ना, तो विचार करा. सूर्य नसेल तर सगळं सृष्टी संपलेली आहे. तर मग लवकरच तू या पापातनं मुक्त होशील. तू शंकराचं स्मरण कर. प्रसन्न अंतःकरणाने अग्निदेवाने सदाशिवाचे पूजन केले. कठोर तपाचरणाने अग्नीचे अमंगलत्व जाऊन मंगलत्व, शुचित्व, पावित्र्यत्व प्राप्त झाले. म्हणजे अग्नी शुद्ध झाला, पवित्र झाला. अग्नीची कांती, आभा, तेज, प्रभा, किरीट आदी लखलखित झाले. त्यामुळे ब्रह्महत्येचा नाश होऊन अग्निदेव पूजेसारखा पूजनीय बनला. त्यामुळे अग्निसमवेत अनेक देवांनी आपल्या पापक्षालनार्थ तपाचरण केले होते. त्या सर्वांनी कार्यसिद्धी झाल्यावर स्वतःच्या नावाने शिवलिंगाची स्थापना केली. असे वरुणेश्वर, दधिस्कंद, मधुस्कंद, नंदेश यांनी देखील तप केले होते. त्या सगळ्यांच्या नावाने ही तीर्थे प्रसिद्ध आहेत. अशा अशापाचही लिंगाचा येथे समावेश आहे. या स्थानी केलेल्या पुण्यकृत्याने मनुष्य पापातून मुक्त होऊन त्याला दिव्यत्व प्राप्त होते. असा अग्नितीर्थाचा हा अध्याय येथे समाप्त झालेला आहे. नर्मदे हर.